माजी पंचायत समिती उपसभापती सडक रचवणी मी यांना आपण या ठिकाणी आपले विचार द्या. परमेश्वरी गुरु सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करतो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार जी. अरे तिकडे मागे आवाज येते का सर्वांना? आवाज समजते? पाणी आलं, थंड झाले का? परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे आज एका भगवंताचे मासिक नववे हवन कार्यक्रम या ठिकाणी 2 कुटुंबामध्ये पार पडले. त्यानिमित्तानं चर्चा बैठक या ठिकाणी सुरुवात आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझे प्रणाम. आमचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझे प्रणाम. आमचे मातोश्री वाराणसी ठुबरीकर या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. आईला माझे नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय देवराजी तुमसरे साहेबांना माझे नमस्कार. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित साकोली शाखेचे अध्यक्ष आदरणीय माणिकरावजी निखाडे साहेबांना माझे नमस्कार. या ठिकाणी मंचावर उपस्थित आजूबाजूच्या परिसरातून उपस्थित झालेले मंडळांतर्गत सर्व मार्गदर्शक सर्वांना माझे नमस्कार. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व शाखेचे संचालक, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी सर्वांना माझे नमस्कार. आणि या चर्चा बैठकीला आपण उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझे नमस्कार. नमस्कार जी. तर आज या ठिकाणी 2 कुटुंबामध्ये नवव्या हवनाचा कार्यक्रम पार पडला. एक कुटुंब आहे मटाले, दुसरं कुटुंब आहे मुनेश्वरी. आता मटाले स्वयंसेवक म्हणून काम करते. बऱ्याच कार्यक्रमामध्ये तो भेटत राहते. स्वयंसेवक आहे आपल्याला माहीत आहे. आणि ज्या मुनेश्वर परिवारामध्ये या ठिकाणी नववा हवन झाला हा सुद्धा आपल्याला ओळखते. ज्या मार्गात येण्याचे कारण या ठिकाणी सांगताना मुनेश्वरजीने सांगितलं त्यांच्या आईच्या बाबतीमध्ये. आणि मी त्यांच्या आईला सुरुवातीच्या काळापासून ओळखत होतो. कारण की ती अंगणवाडीची सेविका होती. माझी पत्नी अंगणवाडीची सेविका होती. आणि सडक अर्जुनीपासून डब्यापर्यंत एकच बीट आहे. म्हणजे मासिक मीटिंग त्यांची एकत्र व्हायची. आणि मी जिजाबाईला ओळखत होतो. जिजाबाई आमच्या घरापर्यंत आल्या होत्या. अत्यंत चांगली स्वभावाची बाई. आणि परमेश्वराचे कार्य कसे करायचे, भक्ती कशी करायची ही सर्व त्या कुटुंबाला माहीत होतं. या कुटुंबावर दुःख असताना मेंढीजीनं आम्हाला सांगितलं होतं की म्हणजे यांच्या कुटुंबातली परिस्थिती अशी आहे आणि आपण त्यांच्या घरापर्यंत जाऊ. तर मला वाटतं मेंढेजी आपण इथं आला होता. सुरुवातीच्या काळामध्ये यांच्या घरी आम्ही रात्रीच्या सायंकाळच्या वेळी आला आणि त्यांना या ठिकाणी कार्य काही असतात हे आपण मार्गाची रूपरेषा यांना सांगून दिला होता. 2 भाऊ होते या ठिकाणी. एक भाऊ मुनेश्वरजी हे काही दिवसाच्या म्हणजे मार्गावर आले आणि काही दिवसाच्या पूर्वी यांचे भाऊ सुद्धा मार्गावर आले होते. ते सुरेशजी मुनेश्वर राणी डेअरी म्हणून सडक अर्जुनीला त्यांची दुकान आहे. तुम्ही सर्व त्यांना ओळखतात. आणि त्यांच्याही कुटुंबामध्ये भगवंताचे कार्य सुरू होते. त्यांनी सांगितलं की ते कोणत्या तरी एका शाखेमधून ते सेवक होते. त्या वहिनीचे वडीलच मार्गदर्शक होते आणि त्यांच्या म्हणजे माहेरपासूनच सेवक असल्यामुळे भगवंताची शिकवण काय, परमात्मा एक सेवक काय हे त्यांना माहीत होतं. आणि त्या पद्धतीने या मार्गावर आले. परिस्थिती कमी जास्त होऊ शकते. माणूस एकदा जन्माला येणार आहे आणि एक दिवस तो मरणार आहे. आता या मार्गावर आला म्हणूनच तो वाचेल अशातला काही भाग नाही. जर त्याचं आयुष्य त्या ठिकाणी संपले असतील तर आम्ही लाख कोशिश करू, परंतु त्या परमेश्वराला जर मान्य नसेल तर ते त्या ठिकाणी होणार नाही. परंतु जरी कुटुंबामध्ये त्या काळामध्ये ती परिस्थिती झाली असेल तरी पण त्याच्यानंतर आम्ही 4 शब्द 3 शब्द कुटुंबामध्ये बरोबर पाळतो. आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधानी बरोबर आहे की नाही हे आज तपासण्याची गरज आहे. बाबाच्या शिकवणीनुसार आपल्याला वागावं लागेल. जरी त्या काळामध्ये किती दुःख असतील पण याच्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये ते दुःख आणि ती पीडा याच्यानंतर आली नाही पाहिजे. याचा अनुकरण आपल्याला करावं लागेल. याचा विचार आपल्या कुटुंबामध्ये करावा लागेल. आणि या परमेश्वरी कृपेला आपल्या जीवनाच्या अंतिम समयपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी त्या भगवत कार्याच्या चर्चा बैठकमध्ये जावं लागेल. कुटुंबामध्ये 4 शब्द 3 शब्द 5 नियमाचं आपल्याला पालन करावं लागेल. मी सुरेशजी मुनेश्वर आहेत, त्यांच्यातले वहिनी इथं बसून आहेत. त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की साहेब
त्यांच्या माहेरचे लोक त्या काळापासून मार्गावर होते आणि आई वडिलांची प्रेरणा घेऊन ती वहिनी मार्गावर आली. मोहाडी सखीचे कार्य करत होते, परंतु त्यांना वाटलं की परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ आणि या भागामध्ये असलेले सर्व सेवक ते सुद्धा लोक आपल्यासोबत जुळले आणि आज आपल्यासोबत मंडळाचे कार्य करत आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचा धंदा सुद्धा सडकर्जूंमध्ये व्यवस्थित आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की परमपूज्य परमात्मा हे सेवक मंडळ हा काय आहे, हा खऱ्या अर्थानं सेवकाला ओळखण्याची गरज आहे. महान त्यागी बाबा जिंदेजीच्या कुटुंबामध्ये ज्यादिवशी 28 दारिद्र्य होते, बाबाच्या कुटुंबामध्ये एक शिट्टी वाजायची. बाबाच्या कुटुंबामध्ये आजूबाजूला एखादा कुत्रा समजा जर गुंतला, त्या क्षणी त्यांच्या कुटुंबातल्या कोणी ना कोणी मरत होता. याचं तुम्ही ज्वलंत उदाहरण तुम्हाला सर्व सेवकांना माहीत आहे. बाबांनी मंडळ निर्माण केला. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर या ठिकाणी चर्चा बैठकीच्या माध्यमातून त्या काळामध्ये 4 आणे जमा करून तो भवन त्या ठिकाणी निर्माण झाला आणि बाबाला वाटला की आपल्याला ग्रंथ त्या ठिकाणी मिळाला. आपला जो आश्रम आहे हा आश्रम एखाद्या नदीच्या तीरावर असला पाहिजे आणि आश्रम नदीच्या तीरावर असताना आपल्याला त्या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे. आणि म्हणून त्या काळामध्ये बाबांनी सेवकांजवळ प्रश्न ठेवला आणि मोरद्याला जी कामठी नदी वाहते त्या कामठी नदीच्या तीरावर त्या ठिकाणी त्या काळामध्ये जमीन घेतला. आज 60-70 एकर जमीन आहे. परमपूज्य परमात्मा हे सेवक मंडळ त्याही काळामध्ये कार्य करत होते, आजही कार्य करत आहेत आणि उद्या सुद्धा कार्य करत राहतील. कारण की मंडळ सर्व आहे आणि आपल्याला मंडळाचे कार्य करायचे आहे. आणि म्हणून या ठिकाणी बसलेले जे मार्गदर्शक मंडळी आहेत, या ठिकाणी बसलेले सर्व जबाबदार जे सेवक आहेत, या सर्वांची आमची जबाबदारी आहे की आपण मंडळाची जबाबदारी घेतली पाहिजे. मंडळाची हानी होणार नाही, मंडळाचं नुकसान होणार नाही याची सुद्धा आम्ही या ठिकाणी जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपण भगवंताचे कार्य केले पाहिजे. तुम्हाला आम्हाला सर्वांना परमेश्वरी कृपा या ठिकाणी मिळत आहे. अनेक कुटुंब आपण पाहिले की मंडळाच्या व्यतिरिक्त इतर संस्था चालवणाऱ्या लोकांकडे गेले आणि काही लोकांनी तिथून कार्य घेतले. माझ्या अवतीभोवतीची मी तुम्हाला लोक सांगतो की नागपूरला या ठिकाणी वाडीमध्ये बर्वेजी म्हणून कार्य करतात. स्वतःची संस्था निर्माण केली, 1000 रुपये त्यांच्याकडून घेतात आणि 1000 रुपये घेऊन स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याचं काम करतात. जे लोक त्यांच्याकडे जुळले, कालांतराने त्यांचा कुटुंब दुःखी झाला, त्यांच्या कुटुंबामध्ये दुःख निर्माण झाले आणि पर्यायाने तो मार्ग सोडावा लागला. पर्यायाने परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचा मार्गदर्शक कुठं आहे, त्या मंडळाच्या मार्गदर्शकाकडून कार्य आपल्याला करावं लागलं. आणि म्हणून आपण या ठिकाणी बसलेले सर्व सेवक, या ठिकाणी बसलेले सर्व मार्गदर्शक मंडळी आणि जे जबाबदार सेवक आहेत, या सर्वांनी परमेश्वरी कृपा सेवकांपर्यंत वाटताना आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की मंडळ सर्व आहे, मंडळाचं आपल्याला कार्य करायचं आहे. या गोष्टी समोर ठेवून आपल्याला कार्य करावं लागतं. अनेक उदाहरण आहेत आणि 26 जानेवारीला आपण जो 26 जानेवारीचा भव्य मेळावा त्या ठिकाणी घेतो, हा 60-70 एकर आपली जे जमीन आहे, लाखाच्या संख्येने तुम्ही सेवक त्या ठिकाणी येतात. कोणाच्याच कपाळावर लिहिला नाही की हा कोण मंडळाचा आहे आणि कोण कोणत्या शाखेचा आहे. कारण की माझ्या कपाळावर काही लिहिलं आहे का? मग माझ्यासारखे असेल ते सेवक त्या ठिकाणी येतील, परंतु त्या लोकांना त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा मिळाली पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना उभे राहण्यासाठी जागा मिळाली पाहिजे. म्हणून शेख बांधव तुम्हाला सांगतो की जे सेवक त्यागी सेवक झाले असतील, त्या त्यागी सेवकांनी ज्या दिवशी त्या घडवताना मी भवनात गेलो आणि मी स्वतःची भवन निधी आणि आश्रम निधी भरलो आणि भवन निधी आश्रम निधी भरून मी भगवंताची प्रतिमा आणलो, आपल्या घरी भवन घडवलो. परंतु माझी जबाबदारी आहे, बाबाच्या शिकवणीमध्ये सांगितलं आहे की परिस्थितीनुसार एक विचार करून आपण कुटुंबातल्या प्रत्येक माणसाची भवन निधी आणि आश्रम निधी भरली पाहिजे. मग मी भरली तर माझ्या पत्नीच्याही कालांतराने आपण भवन निधी भरली पाहिजे, आश्रम निधी भरली पाहिजे. मुलाचा असेल, मुलीचा असेल, त्यांच्या सुद्धा भवन निधी आश्रम निधी आपण भरली पाहिजे आणि त्या ठिकाणी मंडळाला आपण खऱ्या अर्थानं सहकार्य केलं पाहिजे. आज 60 एकर 70 एकर आपली जमीन आहे, पण लाखोच्या संख्येने आपण सेवक त्या ठिकाणी जातो. संपूर्ण देशामध्ये या मार्गाचा प्रचार आणि प्रसार होणार आहे, करोडोच्या संख्येने त्या ठिकाणी येणार आहे. उद्या एका भगवंताच्या प्रकट दिनानिमित्त षष्ठीचं हवन कार्य पार पडणार आहे. एखादा मुंबईला राहणारा सेवक असेल, एखादा दिल्लीला राहणारा सेवक असेल, तरी पण तो त्याच्या कुटुंबामध्ये त्या षष्ठीच्या दिवशी वापस येतो आणि कुटुंबानिशी हवन कार्य घडवण्यासाठी तो त्या ठिकाणी कुटुंबामध्ये पोहोचतो आणि एकतेचे कार्य करतो. सर्व सेवकांनी आपापल्या गावामध्ये आपण सर्व एकतेने गेला पाहिजे. टप्प्याटप्प्याने एकामेकाच्या घरी, माझ्या घरून त्याच्या घरी, त्याच्या घरून त्याच्या घरी, अशा पद्धतीचा
आपण हवन कार्य घडवलं पाहिजे आणि मंडळाचे कार्य समोर नेण्यासाठी मान त्यागी बाबा जुमदेवजीचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण हे सर्व कार्य करावं. दुसरी गोष्ट या ठिकाणी चांदेकर गुरुजींनी त्या घडवताना काही गोष्टी सांगितल्या. त्या घडवताना कित्येक कुटुंबामध्ये आपण सांगतो की या चर्चा बैठकीला तुम्ही महत्व द्या. या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपला कुटुंब तुम्ही साधवा. जर तुमच्या त्यागाच्या कार्यामध्ये एखादी चूक समजा जर झाली असेल आणि ते चूक समजा जर तुम्ही लपवून ठेवल्या तर तुमच्या जीवनाच्या अंतिम समयपर्यंत कुठं ना कुठं कमी जास्त पण त्या कुटुंबामध्ये होतात आणि दुःख निर्माण होतात. वारंवार तो सेवक मार्गदर्शकाकडे जातो कार्य घेण्यासाठी आणि कार्य करत राहतो. किती दिवस कार्य करत राहा तुम्ही. आपल्याला स्वावलंबी जीवन जगण्यासाठी मानते की बाबा जुमदेवजीने सांगितलं आहे त्या भगवंताची प्रतिमा आपल्या घरी लागलेली आहे. त्या प्रतिमेची फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे आणि ती जबाबदारी टिकवण्यासाठी त्यागाच्या कार्यामध्ये पाळायचे नियम आणि बंधन हे तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं समजलं पाहिजे. आपण काय करतो की आपल्या कामाधंद्याला जाताना दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना कुठेतरी आपण चुकतो. पण हे केव्हा होते साध्या कार्यामध्ये असताना तो सेवक जर प्रामाणिकपणाने जर कार्य करत असेल तर त्यागाच्या कार्यामध्ये तो चुका होऊ देत नाही. काही सेवक असे विचार करतात की आता कोरोना संपला खाली दिवस आहे म्हणजे या खाली दिवसामध्ये आपण त्या घडवलं पाहिजे आणि बाकीच्या कामाच्या दिवसामध्ये त्या घडवू नये असं त्यांच्याकडे प्रश्नामध्ये ते ठेवत असतात. परंतु हे चूक आहे. आपण केव्हाही त्या घडवू शकतो. वर्षाचे 365 दिवस सारखे आहेत. यांचा कुटुंब कसा एकत्रित येईल. आज या ठिकाणी असे जे लोक आहेत कोणाचा पोरगा शिक्षणासाठी बाहेर जातो आणि मुलगा मोठा झाल्याच्या नंतर शिक्षणासाठी जर बाहेर गेला तर बाहेर गेल्याच्या नंतर कुटुंबानिशी एकट्यानं त्या घडवण्याचा विचार मोठा प्रसंग निर्माण होतो. एकटा होत नाही आणि म्हणून पोरबाला लहान आहेत त्या काळामध्ये सेवकांनी त्या घडवला पाहिजे. 10-10, 15-15 वर्षापासून कोणी जर साध्या कार्यामध्ये सेवक असतील तर तुम्ही स्वतःच्या कुटुंबामध्ये बरोबर वागता की नाही याचा विचार करा आणि मार्गावर आल्याच्यानंतर 2-2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं तो सेवक त्यागी झाला पाहिजे. माझा मुलगा माझी मुलगी हे प्रामाणिकपणानं बरोबर राहते की नाही. बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचं पालन करते की नाही. की तोंडाला पट्टी बांधून एखाद्या गाडीवर बसून एखाद्या मुलासोबत कुठे जात असेल तर याचा सुद्धा विचार आपण आपल्या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने केला पाहिजे. आम्ही पाहिला 15 ऑगस्टचा दिवस त्या दिवशी पार पडला. मोठ्या थाटामध्ये देशामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आणि लोकांच्या रांगा लागल्या होत्या. एखादा कोणी ढासगडवर गेला असेल, एखादा कोणी नवेगाव बांधवर गेला असेल, एखादा कोणी आणखी पुन्हा एखाद्या चिरबन जलाशयावर गेला असेल. काय पोरायची ना पोरायची स्थिती बाबा. 3-3 न 4-4 लोक एका गाडीवर बसतात आणि अशी परिस्थिती. आपल्या परमात्मा एक सेवक या मार्गाच्या सेवकावर आली नाही पाहिजे. सेवक सेवकासारखा वागला पाहिजे आणि माझ्या घराच्या बाजूच्या व्यक्तीला वाटला पाहिजे की नाही खरोखरच या मार्गावर गेल्याच्या नंतर याचे विचार दुरुस्त झाले, हा माणूस दुरुस्त झाला, याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली, याचे विचार अगर चांगले दुरुस्त झाले. जोपर्यंत असं वाटणार नाही तोपर्यंत आपला परमात्मा एक सेवक मार्गावर चांगला असा दुसरी लोक सुद्धा बनू शकत नाही. आणि लोकांना माहित आहे की या ठिकाणी गेल्याच्या नंतर अंधश्रद्धा वाईट व्यसन हे सर्व दूर होतात. सर्व बरोबर आहे. परंतु आम्ही सेवक मोहमायामध्ये जातो, आम्ही चुकीचे कार्य करतो आणि एक सेवक खराब होते आणि ते एका सेवकामुळे संपूर्ण गावातल्या सेवकांना टीका टिप्पणी ऐकून घ्यावं लागतात. म्हणून कृपया असं करू नका. बाबाच्या शिकवणीप्रमाणे वागा. आपल्या मुलाबाळांना सांभाळा. एकतेचे कार्य करा. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना माझा नमस्कार. खूप धन्यवाद. सन्माननीय यंदाची गौतम साहेब मार्गदर्शन तेव्हा आपण सुंदर असा आपल्या वाणीतून सुंदर असे या ठिकाणी विचार केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी तुमच्यासाठी 2 ओळी देतोय. शनबाई षष्टीचा आला, सनबाई षष्टीचा आला, जुमदेव बाबाचा जागरे झाला गे, जुमदेव बाबाचा जागरे झाला. गुड्या तोरण सजली दारावरी, गुड्या तोरण सजली दारावरी, जणू दिवाळीच आली घरी ग, जणू दिवाळीच आली घरी. जय घोष करूया बाबा हनुमानजीला ग, जय घोष करूया बाबा जुमदेवजीला. बाबा जुमदेवजीचा जागरे झाला ग, बाबा जुमदेवजीचा जागरे झाला. सनबाई षष्टीचा आला, सनबाई षष्टीचा आला, बाबा जुमदेवजीचा जागरे झाला ग, जुमदेव बाबाचा जागरे झाला. धन्यवाद. सन्माननीय शालिंदरजी कवकते साहेब मार्गदर्शक डब्बा तथा सभापती पंचायत समिती षटक अर्जुन आपण सुंदर असं या ठिकाणी मुलाचे मार्गदर्शन केलेलं आहे.